नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन चालू आहे वनरक्षकाचं. ज्याप्रमाणे आपण काही गोष्टी कन्सेप्ट क्लिअर केल्या होत्या, जसं की ऍडमिट कार्ड विषयी, फिटनेस सर्टिफिकेट्स किंवा हाईट, वजन, किंवा बहुतेकांचं म्हणणं होतं की त्याच दिवशी त्यांची रनिंग आहे. बट मी त्यावेळेसही म्हटलं होतं की त्याच दिवशी त्यांची रनिंग घेणं शक्य नाहीये. बट त्यांनी तसं म्हटलं होतं, सो ओके. बट मला माहिती होतं की ते त्याच दिवशी शक्य नसतं, म्हणून ते त्या दिवशी होत नाहीये. सो या सगळ्या गोष्टी, फॉर्मची प्रिंट लागणार आहे का, जन्मतारखेची, जन्मदाखला, परत बोनाफाईड, या सगळ्या गोष्टी आपण थोडंसं समजून घेऊया. ओके, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जा आपण शेवटपर्यंत वनरक्षकाला अपडेट करत राहणार आहे. बघा, सर्वात महत्वाचं म्हणजे फॉर्मची प्रिंट लागणार आहे का. तर मित्रांनो, फॉर्मची प्रिंट तिथे लागत नाहीये. ओके, ज्यावेळेस विद्यार्थी तिथे गेले, विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स दाखवले, त्यावेळेस बहुतेक विद्यार्थ्यांकडे फॉर्मची प्रिंट नव्हती. आणि बहुतेक विद्यार्थी जे काही आपल्या कमेंटमध्ये विचारत होते की आमच्याकडे फॉर्मची प्रिंट नाहीये किंवा लॉग इन वगैरे सगळं बंद आहे, तर आता काढू कसे. तर काही काढायची गरज नाही, तिथे तुमच्या फॉर्मची प्रिंट लागत नाहीये. ओके, फक्त जे डॉक्युमेंट्स तुम्ही अटॅच केले होते, टिक केले होते, ते डॉक्युमेंट्स विचारताय. त्याच्यात पण एक सगळ्यात महत्वाचा कन्सर्न म्हणजे काय, प्रवेशपत्र म्हणजे ऍडमिट कार्ड. आता ऍडमिट कार्ड संदर्भात असं झालंय की बहुतेक जे टीसीएसने एक्झाम घेतली, त्या टीसीएसचे जे कर्मचारी होते किंवा जे जिकडे एक्झाम झाली सेंटर, त्या सेंटरवाल्यांनी ऍडमिट कार्ड जमा करून घेतले आणि बहुतेक विद्यार्थ्यांकडे पीडीएफ सुद्धा नाहीये. आता ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला जाताय, त्यावेळेस तुम्हाला एकतर ते झेरॉक्स मागताय किंवा पीडीएफ मागताय. मग अशा याच्यात आता विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये एक थोडासा निगेटिव्ह विचार यायला लागलाय की आमच्याकडे प्रवेशपत्र नाहीये, तर मग आम्ही त्याच्यात रिजेक्ट होऊ का. तर काही रिजेक्ट होणार नाही, कारण की त्याच्यावर बहुतेक एकटे तुम्ही नाहीयेत किंवा एकटा तुम्ही नाहीये. सो असे खूप काही विद्यार्थी त्यांच्याकडे प्रवेशपत्र, ऍडमिट कार्ड नाहीये, ते एक्झाम सेंटरवाल्यांनी जमा केले. सो एक्झाम सेंटरवर ते खरंच क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे की तुम्ही एक्झाम दिली, तुमचे तिथे प्रवेशपत्र आहे आणि तुम्हाला तिथे ते क्वालिफाय करतील. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, ऍडमिट कार्डमुळे तुम्ही कुठेही रिजेक्ट होणार नाहीत. आता नंतर होतं मित्रांनो फिटनेस सर्टिफिकेट्स. मी त्यावेळेसही बोललो होतो, फिटनेस सर्टिफिकेट्स हे केव्हा लागतं, ज्यावेळेस तुम्ही रनिंगला जाता. रनिंगला जायच्या आधी आपल्याला फिटनेस सर्टिफिकेट्स हे जमा करावं लागतं, कारण की तो विद्यार्थी तिथे क्वालिफाय आहे, त्याची फिटनेस चांगली आहे आणि तो एक 5 किलोमीटरसाठी धावू शकतो, असं त्या जे सर्टिफिकेट असतं त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं. सो डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्याची गरज नसते, ते फक्त लागणार आहे आपल्याला रनिंगच्या वेळेस. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. ज्यावेळेस आपली रनिंग असेल त्याच्या 1-2 दिवस आधी जरी तुम्ही काढलं तरी काही टेन्शन घ्यायची गरज नाही. त्याच्यामध्ये मित्रांनो वेट आणि हाईट ते चेक करताय. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या वेळेस वेट आणि हाईट ते आता चेक करून घेत आहे की याची हाईट आणि वेट हा बसतोय का. म्हणजे ऐन वेळेस त्यांना, एवढ्या विद्यार्थ्यांना, कारण की विद्यार्थी खूप क्वालिफाय होतील, एवढ्या विद्यार्थ्यांचं परत एक एक गोष्ट करणं तिथे शक्य नाहीये, म्हणून ते हाईट आणि वेट तिथे चेक करून घेत आहे. नंतर 12वी पर्यंतचे डॉक्युमेंट्स ते घेत आहे. भरती कोणत्या बेसिसवर होती, 12वीच्या बेसिसवर होती. आपण आधी म्हटलं होतं की आपल्याला फक्त 12वी पर्यंतचे डॉक्युमेंट्स दाखवायचे, बट तुमच्याकडे असतील ऍडिशनल तर ते दाखवा, एक सेफ साईड म्हणून. ओके, बट नसेल तर टेन्शन घेऊ नका, कारण की बहुतेक विद्यार्थी असं म्हणताय की आमचे डॉक्युमेंट्स हे कॉलेजमध्ये सबमिट आहे किंवा बोनाफाईड दाखवत आहे कॉलेजचं, जे की बीएससी ला असतील, इंजिनिअरिंगला असतील, असे विद्यार्थी कॉलेजचे बोनाफाईड दाखवत आहे. तर ते बोनाफाईड दाखवायची गरज नाही, तुम्हाला फक्त 12वी पर्यंतचे डॉक्युमेंट्स हे दाखवायचे. आणि राहिला एलसीचा किंवा जन्मतारखेचा विषय, तर याच्यासाठी मित्रांनो, जिथे तुमच्या जन्मतारखेची नोंद असेल, ज्या कुठल्या डॉक्युमेंट, बघा एकदा समजून घ्या, ज्या कुठल्या डॉक्युमेंट्सवर तुमच्या जन्मतारखेची नोंद असेल ते डॉक्युमेंट तिथे व्हॅलिड पकडलं जातं. म्हणजेच जसं की आपल्या बोर्ड सर्टिफिकेट्सवर पण आपली डेट ऑफ बर्थ असते, सो तेही तिथे ग्राह्य धरलं जातं. आणि म्हणून ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे कुठे जरी तुमच्या जन्मतारखेची नोंद असेल, तसा दाखला तिथे किंवा तसं सर्टिफिकेट तिथे सबमिट करा आणि टेन्शन घेऊ नका. बघा मित्रांनो, 5 किलोमीटर धावायचे, 5 किलोमीटरसाठी या ज्या काही सगळ्या गोष्टी, बहुतेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हे विचार होते की आता कसं होईल, आमच्याकडे डॉक्युमेंट्स नाहीये तर आम्ही रिजेक्ट होऊ का. रिजेक्ट नाही होणार. आपण आधीही बोललो होतो की डॉक्युमेंट्स एवढं क्रिटिकल नसतं, बट जेवढे आपल्याकडे जास्त डॉक्युमेंट्स असतात तेवढे डॉक्युमेंट्स तिथे चांगले कामात येतात. ओके, राहिला विषय मित्रांनो 5 किलोमीटर रनिंगचा. 5 किलोमीटर रनिंगची चांगली तयारी करा. लवकरच आपलं ग्राउंड होणार आहे आणि मार्च अखेर आपल्याला याचं तुम्हाला नियुक्तीपत्र मिळू शकणार आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. अजून काही डाऊट असतील, काही राहिलं असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं आपण देऊ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सद्गुरू.